तो गाइस फाइनली हम अभी निकल चुके हैं यानी कि मतलब अभी हम योगेश्वर को फिर से छोड़ने जा रहे हैं। कल गए थे पर उसकी बस छूट गई थी, इसलिए रिटर्न आ गए। तो अभी हम उसको फिर से भेज रहे हैं और अभी तो सुबह का टाइम, इसलिए बस छूटने की कोई बात ही नहीं होगी। तो बोलते हैं मजे मजे। भाई इधर एटीएम है, हाथ काट दी। जय काढून आहे हाँ अभी इसको एटीएम में भेज दिया है पैसे निकालने को। चीन टपाक डमडम। कह रे काय एक्सेप्ट नाही करा। चीन टपाक डमडम। असा दोन्हीकडून टाकला, इकडून असा टाकलाच असतं नाही। पहिल्यांदा टाकलास का काय तुम्ही एटीएम उलटा बिलटा टाकून इकडूनच टाकला कृपया अपना कार्ड निकाले, प्लीज रिन्यू युअर कार्ड। आताच आहे का तो चालाय मेसेज हो आता झाला का खराब झाला काय? ट्रांजेक्शन कैंसिल। अरे भाई ये पटापट चल ना भाई, कृपया अपना कार्ड निकाले। काढला टाकला ना आता। बंटी तेरा साबुन स्लो है क्या? अरे ती देखो तो गाइस लगता है मेरा एटीएम खराब हो गया है सही में। भाई आज के दिन तुझ्याकडनं ना एटीएम? तो भाई क्या अरे अपना सेविंग कुछ नहीं, बस हो गई बस। भाई पैसा मसन रही है पैसा। अरे भाई ये पैसे अला पैसा अला कड़क नोट है। बस आज के लिए पैसा पास हो गया, 50 रुपये बस हो गया। एटीएम ठेवून देऊ नये का आपण? चल जायचं। चीन टपाक डमडम। नाही का आपण चुकी केली। आता आपण नर्सिंगला ॲडमिशन घ्यायला लागत होतं आणि नुसत्या पोरग्या पाठवतो तू माझा थोबाडच करा भाई बस। किती वाजले? 9 वाजले। गाड्या आहे मागून। माझा हॉर्न वाजून नाही राहिला पण ते हॉर्न ना वाजू राहिला, पडला का हॉर्न?
क्या हो गया? अरे रो। माझं देताना काय विषय काय झाला काय माहिती तर काय पडलं का रात्रीपासून तर व्यवस्थित पळत होता माझं सिग्नल सिग्नल बापरे एक मिनिटाचा सिग्नल आहे वाजला रे वाजला रे भाई जाय बोल जाय तुला काय जाय वाजला रे हो वाजला काय झालं ना का थोडं लूज झालं तर पावसामुळं क्या था एक ही बार में इतना सारा रास्ता खराब भाई रास्ते का काम चालू है इधर तो भाई रास्ते का काम देख रहे हो कैसे चालू है रास्ते का काम देखो बहुत जोरदार वैसे चालू है कब तक होगा क्या मालूम मेरे ख्याल से एक आध महीना होगा इस काम को चल रहा है 1 महीने से ज़्यादा काम चालू है भाई क्या इधर बहुत भीड़ है आजा 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 मेरी गाँव भाई मेरा मेरी माटी मेरा देश मेरे गाइस सिग्नल लग चुका है पुलिस वगैरह नहीं ना चाय मोस्ट इम्पोर्टेंट अपने लिए तो अभी फिर से हम किसी दुकान पे आ चुके हैं और चाय पियेंगे अभी भाई हर बार मेरे पास ऐसी गलती हो जाती है खराब रास्ता है मेरा समय भाई बोला भाई बोला आज शायद हमारा वक्त अच्छा है इसलिए सिग्नल से हम निकल जा रहे हैं
है गाइस, हम वहाँ मार्केट पहुँच चुके हैं और इसका उतर के अब निकल जाएंगे फटाक से कार मी जाते ना लगेच हां आता काय तू जाशील आठवण निवांत जाऊ का मग मी बाय 9 ऑगस्ट कमिंग सून झेंडा आलेला आहे बाय तिकडं फोटो बिटो काढायला ये मग आता लवकरच भेटू डायरेक्ट 9 ऑगस्टला जाऊ मग मी ओंकार पोहोचलास का मग जातो आता गॅरेजवर जायला लागेल सिग्नल लागलेलं आहे बाबा कुठे आहेत का माझ्याकडे हा पाहतो थोडं सेकंड कालचे चॉकलेट कसेच राहिले जाऊ तर नाही गरीब माणसाला नाही रे 1-2 रुपये द्यायला पण आपल्याला लाज वाटायला पाहिजे बरं का कारण की आपण 1-2 रुपये देतो म्हणजे यार 1-2 रुपयामध्ये काय ते यार असेल 10 रुपयामध्ये पण वडापाव नाही पण तरी मी 10 रुपये दिले मग असं नाही सांगत आहे का मी 10 रुपये दिले म्हणजे मी देखाव करून राहिलो पण थोडं आपण नाही का कधी कधी गरीब माणसाला 2-3 रुपये देतो तर 2-3 रुपयामध्ये काय यार आजकाल चहा पण नाही काय करणार भाऊ तिकडे पण सिग्नल लागला भाऊ तिकडनं आलं तेव्हा सिग्नल नव्हता ना तिकडनं जाता आता सिग्नल लागू राहिले इथं पण लागला तर तिथं पुढं पण लागणार आहे हा ना इकडे पेट्रोल पंप मागायचे लागलेले इकडे HP पुढं HP इकडं भारत पेट्रोलियम जागेच नाही का एकाने दुकान टाकलं तर शेजारीने टाकायलाच पाहिजे नाही आपल्या इकडं ती घाण सवय भारतामध्ये पण काय करणार आता माझा थोडी पेट्रोल पंप आहे मला काय करायचं विचार करून सोडून देतो करा झालेलं आहे आपण पण थोडं आपले आपाप सरचे नाही का थोडं या गोष्टीत आपण तर माहीर आहे भाई पुढून कशी की गाडी टाकतो हा भाई आज तुला आरशामध्ये पाहून आहे कसे दिसते 4 वेळा रिटर्न सिग्नल नाही लाल मिनिटं पडलेले काय माहिती पडले का जरा जाऊ दे सगळे चालले होते पडले चालला आपण वर किंवा राहता काय माहिती एवढी पब्लिक येते सगळे नाही का कबड्डी आर्मी लेवल पोलीस लेवल सगळे नाही का इकडं फुल प्रॅक्टिस करतात कोणती अकॅडमी काय माहिती सगळी अकॅडमी वाटतं नुसती 300 कपडे घालेले दिसून राहिले एकदम नाही का हां ते दिसून राहिले एवढे सकाळी उठून आपण आंघोळ करून खूप जणांना सोडून पण आलो आणि आता चालले पण हे पण सकाळी लवकर उठून नाही का रनिंग वगैरेला जाता नुसते तिथून पावर राहायचो ना आपण डायरेक्ट CBS पासून नुसते जावं राहायचे सूर्य अकॅडमीवाले रेअर सिग्नल लागला करायचं एडव जवळ येतो नाही डायरेक्ट निघून धावतो एक एमचे रोड आहे तिथं थांबायला लागतं सिग्नल आहे वाईट सिग्नल सिग्नल है इधर नहीं इधर पुलिस रहा था तसे पावसाळ्याचे दिवस बरं झालं आम्ही टायर वगैरे टाकून घेतलेले
आयला पक्का घेऊ पक्का पडतो मी तर नुसता पडतो एकदा पडलो वा तुम्हाला बोललो नाही का मागच्या ब्लॉगमध्ये तेव्हा पडलं होतं मग तेव्हा पुढचं टायर चांगलं नव्हतं डायरेक्ट उलटा कोलटा टाकून पडलं होतं जरा भाई पण हेवी ड्रायव्हर आहे नाही का मग काय होत ना त्यांच्या बाबूला पण किती पडला का आताच थोडा आहे तुम्ही नाही का कमेंटमध्ये कधी कधी सांगता मला हिंदी बोल मराठी बोल एकच भाषा बोल पण भाई मला नाही का कधी असं वाटतं की मराठी बोलू कधी वाटतं हिंदी बोलू कारण एकच आपली हिंदी भाषा ही इंडियाची आहे आणि मराठी भाषा ही आपली संस्कृती आहे आणि आम्ही आदिवासी असल्यामुळे नाही का आमच्या इकडं तर आईचा बापरा आमची नाही का एकदम वेगळीच भाषा राहते वेगळीच म्हणजे लय भारी भाषा राहते मला आवडते आपले काल पण खड्ड्यात नाही गेलो आज पण खड्ड्यात नाही कुठं म्हणजे आपली इकडची भाषा म्हणजे कसं काय रे पैशा कुठं चालला आज आमच्या इकडे म्हणजे नाशिकला जरी आलो ना तरी मी आपलीच भाषा बोलतो फक्त आता ब्लॉगिंगमुळं थोडं आपले बोलू राहिलो तर इकडे जरी आलो ना तर मग काय रे कुठं चाललास कसा आहेस बेस आहेस असा बोलतो नाही का आम्ही कुठं चाललास असं आम्ही बोलतो मग पण ती भाषामध्ये पण तुझं जाम मजा येते हो काय काही जणांना वाटत आहे का मग मला बोलताच नाही तो मग त्यांना काय माहिती तर मी पण कसा बोलत आपले बोलत आहे बराबर आपल्या शॉर्टकट वापरू नाही का शॉर्टकटने जाऊ कसं लवकर पोहोचू का नाही आता टायमिंग झालंय 9 वाजले आपल्याला गॅरेजवर जायला लागत आहे का नाही हा मग आपण गाणं जर स्टेटस ठेवला तर येत आहे हो काय करणार आपला माहिती नाही का तुम्ही लवकरच्या लवकर मला 1000 सबस्क्रायबर करा यार तुम्ही माझे स्टोरी पाहता पण आणि नाही का भरपूर जण स्टोरी बघता लाईक करता पण तुम्ही नाही का आता ओपन करता लिंक आणि सबस्क्राईब करायचं विसरून जाता लाईक करायचं विसरून जाता यार थोडंफार मला लाईक सबस्क्राईब करा म्हणजे काय तुम्ही मोटिवेशनल होसाल म्हणजे आपल्या इकडचं नाही का एक मोठं ब्लॉगर फेमस होईल अरे म्हणजे आपल्या इकडच्या पोरांना काय सवय लागायचं का मित्रांना म्हणजे असं नवीन माणूस भेटला ना आता आपण नाशिकला आलो तर मग लगेच सांगता अरे हा आमच्या इकडचं रील स्टार आहे बरं का रील स्टार आहे सांगता असं तोंडावर आणि साले सपोर्ट तर करते नाही आता रील्स पाहता लाईक पण नाही करते हा रील्स तेवढेच आता पण लाईक तर कोणीच करते नाही लय भंगार काम आहे आपल्या इकडचं हा याचे एवढे व्ह्यू झाले चेक करता बरं का इंस्टा ID मध्ये जाता चेक करता की हा भाऊ याचे अरे आमचाच मित्र आहे आमच्या तिकडचा आहे विचार ना असं तसे सांगता साले सपोर्ट तर करते नाही लय भंगार काम करता म्हणजे तुम्ही रिस्टार आहे ना आम्ही काय करतो घंटा आम्हाला पण सपोर्ट करा ना आम्ही तुम्हाला सपोर्ट करतोय तर तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करा ना तुम्ही आम्हाला फॉलो बॅक नाही देती मग लगे नाही का मित्र भेटला का अरे हा यांनी मला फॉलो बॅकच नाही दिला मग मी याला पण फॉलो बॅकच नाही दिला म्हणून जाऊ दे बुवा याला मी फॉलो केला तर यांनी फॉलो बॅकच नाही दिला मग मी याला अनफॉलो करून दिला माणूस कधी कधी कामात राहतो पण मग समजा तुम्हाला माहिती आहे का आम्ही रील स्टार आहे बुवा तुम्ही तरी पाहून अनदेखा करता तर मग काय करणार आता त्याच्यात हा आता समजा मी रील स्टार व्हिडिओ वगैरे काढतो मग लगे आम्ही पण तुमच्या व्हिडिओला कमेंट करतो काही तुम्ही पाहता लाईक करता कमेंटला आम्ही कमेंट केलेल्या आहे पण मग तुम्ही आम्हाला फॉलो नाही करत तर मग काय फायदा त्याच्यात सबस्क्राईब नाही करत नाही गाड्या पण काय एवढ्या जाऊ राहिल्या काय माहिती आणि काय बोलायचं आता तो विषय निघू राहिलं माझ्या तर मी बडबडच करत राहिलेलो हो पाहू राहिले अरे बिल्डिंग मध्ये काम चालू आहे अरे मी झेड आहे काय आपल्या गाडीला आरशे नाही तर मग मागवून पाहतो आपण पण मग हेल्मेटमुळे थोडं अडचणच होते पण मग तरी तुमच्यासाठी मी घालतो हेल्मेट आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुम्ही पहा किंवा नका पाहू पण म्हणजे मी व्हिडिओ काढताना मी आता मागं हारणारच नाही मला या महिन्यात कसे पण माझे यार
गाईज 1000 सबस्क्राईब करूनच द्या यार. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओ नक्की पाहत जा नाही का यार. म्हणजे तुमचा पोरा नाशिकला एवढं काम करतो म्हणजे मी इतकं काम केलेलं आहे ना. म्हणजे माझी स्ट्रगल स्टोरी जर का तुम्हाला सांगायला गेलो ना इतकी मेहनत दिसली ना. म्हणून प्रत्येक वेळेवर का मी स्ट्रगल करायला विचार केला ना की आता मी स्ट्रगल करू राहिला. मला काय होतं का माहिती माझ्या आयुष्यामध्ये एक पोरगी येऊन जाते बरं का. आणि तिच्यामुळं मी वापस मला असं वाटायचं की आता ही पोरगी पाहिजे मग अजून सोडून जाईल. मग मी बंद करून जायचो आपल्या धंदा लागायचो. म्हणजे असं इंस्टाला स्टोऱ्या वगैरे काही माझ्या रील्स वगैरे मी बंद करून टाकायचो. थोडं नाही का म्हटलं अजून जायचं बा आपला माणूस तिच्या समोर माझी इज्जत थोडी कमी होईल. आली जेव्हा पाहिलं तेव्हा त्या पोरीमुळे मी बरबाद होऊन गेलेलो आहे. ही गोष्ट खरी बरं का. आणि माझा एक मित्र आहे तो आता म्हणजे मी सांगत होता बाबा तुझी कन्या राशी मला कमेंट करून सांगा बरं तुम्ही माझी कोणची राशी आहे. माझी म्हणे कन्या राशी आहे म्हणे तू पोरीच्या याच्यात नादात बरबाद झालेला आहे. अरे यार म्हटलं आता काय सांगू म्हटलं हा हो झालेलं आहे आता काय करणार झालोय काय पोरीच्यातला कोणणार आहे आता. पोरींमुळे नाही का प्रत्येक पोरा बरबाद झालेला आहे प्रत्येक. आणि आता तुम्हाला सांगतो ना सिंगल एक पण पोरगी भेटणार रे बरं का. सगळ्या पोरींचा पहिले एक BF राहतं त्यानंतर दुसरा राहतं त्यानंतर दुसरा पण सोडून जातं. मग त्या पोरींना पण काही इंटरेस्ट नाही राहत. मग तिसऱ्याच्या याच्यावर माहिती का तिसरा जो राहतो ना पोरींचा त्याच्यावर मग ते कसं थोडं टिकवता नाही बा चांगला आहे. मग ते असं प्रेमासारखं नाही वागत बा हा आहे म्हणून ठेवता थोडाफार मदतीला अडचण येतो हा मग ठेवू बा याच्या संगत भांडण नाही करायचं असं त्यांच्या चालत राहता. मग जसा आपला विषय काय होता काय आपण गर्लफ्रेंडचा विषय बोलू राहिलं एकदा ना. भाई काय कुठून काय विषय निघून जाता ना काय तोंडातून बोलायला गेलं का काही निघून जातं रे. आता इंस्टाच्या स्टोरीवरनं आपण कुठं पोरींच्या याच्यावर आलो काय बोलतो ते मलाच नाही कळत बरं का. कधी नाही का मी एकदाच भाजून जातो ह माझी इकडे घाण सोय कधी एकदाच माझं होतं पुढेही ना असं वाटतं मला कधी मी ईर्ष्या कधी असं वाटतं नाही का मोठ्या घरवाला मोठे नाही का मित्र राहिले ना श्रीमंत पोरांचे तर त्यांच्यात मला जाऊशीच नाही वाटत. मला असं वाटतं नाही का आपण गरीबच बरे त्यांच्यात जाऊशीच नाही वाटत. भाऊ तू तुझ्या घरचा तर आम्ही आमच्या घरचे मला त्यांच्यामध्ये जाऊशीच नाही वाटत. तर ते मित्र समजत असेल पण मग असं थोडी मला लाज येते बरं का. जे श्रीमंत राहतं ना त्यांच्या घरी जायला असं थोडीशी मला थोडंसं चांगलं नाही वाटत. आपला एक वेळेस मी गरीबाच्या घरात जाऊन स्वतः मी वाढून खाईन तो पोरा आपल्याला काही नाही बोलणार. पण श्रीमंताच्या पोरा अशा आहेत ना तिथे ना तिला काय थोडंसं चांगलं नाही वाटत. पण मी जातच नाही मी त्याला थोडंसं मला चांगलं नाही वाटत. बोलायला गेलं ना तर भाई गरीब माणसं खूपच चांगले राहतात जसे की आम्ही गरीब माणसं आहे पण आम्ही चांगले नाही हो. म्हणजे मी चांगला नाही आहे ज्याला माहिती आहे ना मी कसं आहे त्यालाच माहिती मी कसं आहे. तुम्ही लांबून अशी नावं ठेवल्यापेक्षा किंवा माझ्यासोबत बसा आम्ही पण कसं बोलतो ते पहा. आणि माझी सगळ्यात घाण सवय माहिती आहे का एकदा मला तुम्हाला असं नाही करून सांगायची सवय नाही. पण एकदा जर का माणूस मनात बसला ना तर मग नाही तर नाही. मला तरी जोरत होता आज उशिरा उठला वाटतं माझ्यासारखा पण उशिरा उठलं का पक्का घरात चालवते गाडी. पण आता कसं आहे थोडंसं आता कामाकडे लक्ष द्यायचं आपल्याला. आता आपल्या लाईफमध्ये कोणती पोरगी वगैरे नाही आहे. हा आपल्या लाईफमध्ये आहे पण जवानी असल्यामुळे आपली पोरगी राहते म्हणजे आपल्या आयुष्यात येते ते तशी फिलिंग जागते बरं का तशी जागते फिलिंग. पण मग आपण पण थोडं समजून घ्यायचं आता नाही आहे तर नाही आहे. आणि आपल्याला म्हणजे मला मेन विषय म्हणजे असा की मी आता लग्न नाही करणार आहे. काकांची रिक्षा बंद पडली होती चालू मेन म्हणजे आपल्या लग्नाचा विषय चालू होता. मेन म्हणजे मी ना लग्नच नाही करणार आहे. काही झालं तरी लग्नच नाही करणार आहे. कारण की भाई मला माहिती मी इतके कांड करून बसलेलो आहे ना. कारण की कर्म आहे ना हे लय कर्म लय घेता. म्हणजे असं माझं एक म्हणणं की बा मी काय माझं म्हणणं होतं म्हणजे असं लग्न कावर नाही करणार आहे तर नाही का काही सांगणार होतं मी यार काय बोलत आहे. लग्न म्हणजे असं की माझे कर्म नको माझ्या बायकोला माझ्या पोरांना लागायला की मी एवढे केंड केलेलं मग त्यांचं नको वाईट व्हायला असं त्याच्यामुळे मी लग्नच नाही करणार आहे.
बाई काय रे, कुत्र्याने घाबरून टाकलेलं मला, त्याच्यामुळे आपण लग्न नाही करणार आहे. आणि कोण त्यांना पुसत बसणार आहे? आपली फॅमिली आहे, आपल्यासाठी आई बाप भरपूर झाले. नुसतं घरच्यांनी जीव लावलेला आहे. आपल्या सगळ्यात जास्त जीव लावता घरच्या, म्हणजे त्याच्यात प्रेम करा ना. काय रे? पोरीमध्ये काय राहिलेलं आहे? आपण पोरीने तर पाहत पण इंस्टावर येतात, बोलले आल्यानंतर गेले आता.